हॅलो फ्रेंड्स, प्रयाग इन्स्टिट्यूट या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे। आजच्या आपल्या लेक्चर्समध्ये आपण या ठिकाणी सर्वंकष सातत्यपूर्ण मूल्यमापन म्हणजेच कंटिन्युअस कॉम्प्रेहेन्सिव्ह इव्हॅल्युएशनवरती 30 महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। अतिशय महत्त्वाचे आहेत आणि या प्रश्नांमधून पाहत असताना ज्या काही मध्ये नोट निघणार आहेत त्या सर्व नोट्स ज्या आहेत ह्या आपण नोट डाउन करून घ्यायचे आहेत आणि नवीन काही क्वेश्चन्स अधूनमधून विचारण्यात येतील त्याची प्रश्नांची उत्तरे देखील कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचे आहेत। आणि जे कोणी नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राइब करायचं आहे आणि नवनवीन व्हिडिओ आपल्या नोटिफिकेशन बॉक्समध्ये मिळविण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायचा आहे। ठीक आहे, तर चला तर मग आपल्या क्वेश्चनकडे आपण सुरुवात करूया। यामध्ये भारत सरकारने शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी केव्हा सुरू केली? 2010, 2021, 2020 आणि 2017। तर 1 एप्रिल 2010 पासून 2009चा जो कायदा बनलेला होता हा लागू करण्यात आला। या कायद्यान्वये मूल्यमापन प्रक्रियेमध्ये काही बदल देखील करण्यात आलेले होते, जसे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 86 किंवा 68 यामध्ये जे मूल्यमापनाविषयक बाबी होत्या या 2010 मध्ये मूल्यमापन हे बाब याच्यामध्ये कलम 29 मध्ये घेण्यात आलेली आहे। आता महाराष्ट्राने हीच जी नियमावली आहे म्हणजे जो शिक्षण हक्क कायदा आहे ही नियमावली 11 ऑक्टोबर 2011 रोजी प्रसिद्ध केलेली आहे। यावरती सुद्धा आपल्याला क्वेश्चन बनलेला आहे आणि वरून तुम्हाला आय बटनवरती ज्या लिंक दिसत आहेत त्या सुद्धा यापूर्वी घेतलेल्या आपण व्हिडिओच्या आहेत, त्या सुद्धा त्या ठिकाणी आपण पाहायच्या आहेत जर आपण नवीन असाल तर। ठीक आहे, दुसऱ्या क्वेश्चनकडे जाऊया। सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाची अंमलबजावणी करताना आपल्या राज्य शासनाने केव्हा पाऊल उचलले? त्यामध्ये डेट्स दिलेले आहेत। तर यामध्ये 20 ऑगस्ट 2010 हे त्या ठिकाणी आन्सर आहे। कलम 29 अन्वये जे मूल्यमापन हा ही तरतूद शिक्षण हक्क कायद्यामध्ये टाकण्यात आलेली आहे ती 20 ऑगस्ट 2010 पासून यासाठी अंमलबजावणी चा जो परिपत्रक आहे ते सुरू केलेला आहे। पुढे नंतर क्वेश्चन 3 कडे जाऊया। NCERT नवी दिल्ली यांनी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पद्धतीत काही सूचना दिलेल्या, त्यामध्ये अध्ययनासाठी मूल्यमापन, अध्ययन हेच मूल्यमापन, अध्ययनाचे मूल्यमापन आणि वरील सर्व या गोष्टी दिलेल्या आहेत। आता यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की NCERT नवी दिल्ली यांनी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनामध्ये अध्ययनासाठी मूल्यमापन म्हणजेच असेसमेंट फॉर लर्निंग हे आहे। म्हणजे शिक्षकांना ज्ञान असेल, आकलन असेल, उपयोजन असेल याविषयी अभिप्राय आणि प्रत्याभरण करण्यासाठी तरतूद ही अध्ययनासाठी मूल्यमापन म्हणजेच असेसमेंट फॉर लर्निंगमध्ये आहे। अध्ययन हेच मूल्यमापन याला असेसमेंट ॲज लर्निंग असं आपण त्या ठिकाणी म्हणूया। म्हणजे यामध्ये सहकार्यांसोबत ज्यावेळेस अध्ययन होईल त्यावेळेस सहकारीसुद्धा किंवा स्वतःचे मूल्यांकनसुद्धा यामध्ये विद्यार्थ्याला करता येणार आहे। आणि अध्ययनाचे मूल्यमापन यामध्ये काय तर असेसमेंट ऑफ लर्निंग म्हणजे अपेक्षित अध्ययन निष्पत्ती सार्थ झालेल्या आहेत की नाही हे या ठिकाणी अध्ययनाच्या मूल्यमापनामध्ये पाहता येईल। तर आन्सर आपलं या ठिकाणी वरील सर्व हे असणार आहे। अध्ययन निष्पत्ती ज्या आहेत किंवा नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 असेल किंवा शिक्षण मंडळ असेल यांनी हा बदल या ठिकाणी सांगितलेला आहे। यांच्यानुसार NCERT नवी दिल्ली यांनी या मूल्यमापन पद्धतीत या सूचना दिल्या गेलेल्या आहेत। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया। चुका आणि शिका हा सिद्धांत कोणी मांडलेला आहे? कृती करताना चुकत शिकणे हा या ठिकाणी या जवळपास नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 मध्ये परामर्श घेण्यात आलेला आहे बहुतांश शिक्षणासाठी। तर त्या ठिकाणी थॉर्नडाईक यांनी ही संकल्पना मांडलेली आहे। ओके, पुढे नंतर कार्यक्षमता प्रतवारी निर्देशांक यामध्ये कशाचा विचार करण्यात आलेला आहे? सर्वेक्षण, अध्ययन निष्पत्तीचा, मूल्यमापनाचा आणि शालेय वातावरणाचा। तर मित्रांनो, कार्यक्षमता प्रतवारी निर्देशांक जो आहे हा निर्देशांक कशासाठी आहे? तर हा अध्ययन निष्पत्तींचा विचार करण्यात आलेला आहे। म्हणजे कार्यक्षमता प्रतवारी निर्देशांकामध्ये अध्ययन निष्पत्तीचा विचार करण्यात आलेला आहे। अध्ययन निष्पत्ती 2017 मध्ये ठरवण्यात आलेल्या आहेत आणि 2017 आणि 2021 यामध्ये त्याच्यावरती राष्ट्रीय संपादनूक सर्वेक्षण करण्यात आलेलं आहे। त्यामुळे PGI ही जर काही संकल्पना विचारण्यात आली तर PGI हे काय आहे तर कार्यक्षमता प्रतवारी निर्देशांक म्हणजेच एक इंडेक्स तो
आहे, हा लक्षात आपण घ्यायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया आपण. समग्र प्रगतीपत्रक विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाकरता कोणी सूचित केले? आता म्हणजे होलिस्टिक प्रोग्रेस कार्ड असं त्याला म्हणतात. HPC हा नवीन बदल मूल्यमापनामध्ये झालेला आहे आणि हा आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे. 2010मध्ये जे मूल्यमापनाचा GR आलेला होता त्यामध्ये हे HPC नव्हतं, परंतु आता जो बदल झालेला आहे 2023मधला, तर तो होलिस्टिक प्रोग्रेस कार्ड ही कोणी सुचवलेलं आहे? तर हे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 अंतर्गत मूल्यमापनामध्ये सांगण्यात आलेलं आहे. शाळा आणि कुटुंब यांच्यामध्ये एक दुवा म्हणून HPCकडे पाहण्यात येत आहे. तसेच बौद्धिक, भावात्मक किंवा शारीरिक या सगळ्या काही गोष्टी असतील, यामध्ये एक सर्वंकष म्हणजे 360 डिग्रीमध्ये हे होलिस्टिक प्रोग्रेस कार्ड त्या ठिकाणी शिक्षक असेल, विद्यार्थी असेल, पालक असेल यांना ते भरावयाचे आहे. आता त्याचा डिझाईन जे आहे हे तयार करणं चालू आहे. यासाठी हे चालू झाल्याच्या नंतर निश्चितच त्याचा एक GR त्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होईल. पुढे नंतर आर्थिक सहकार्य व विकास संघटनेअंतर्गत 21व्या शतकातील काही कौशल्य सांगितलेली आहेत, ती कोणती आहेत? तर त्यामध्ये संप्रेषण आहे, माहिती आहे, नैतिकता व सामाजिक प्रभाव आहे आणि वरीलपैकी सर्व हे या ठिकाणी म्हणजे 21व्या शतकातील जी काही कौशल्य आहेत ही OECD म्हणजे जे आर्थिक सहकार्य व विकास संघटना जी आहे त्यांनी कोणती सुचवलेली आहेत हे त्या ठिकाणी आपण विचारात घेतलेली आहेत. पुढे नंतर आपला जो क्वेश्चन आहे तो बघा. खालीलपैकी कोणते 21व्या शतकासाठीचे अध्ययन कौशल्य नाही? सर्जनशीलता, आत्मविश्वास, सहयोग आणि प्रसार माध्यमे. तर मित्रांनो या ठिकाणी अध्ययन कौशल्य जे लर्निंग स्किल आहेत त्यामध्ये 4C म्हणजेच एक आपण कोलॅबोरेशन, क्रिटिकल थिंकिंग, क्रिएटिव्हिटी, कम्युनिकेशन हे जे बघितलेले होते त्यामध्ये कॉन्फिडन्स आणि कंपेन्शन हे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 अंतर्गत नव्याने ॲड करण्यात आलेली आहेत. आता यामध्ये अध्ययन कौशल्य नाही असं विचारलेलं आहे, तर प्रसार माध्यम जे आहे हे साक्षरता कौशल्य आहे, लिटरसी स्किलमध्ये जातं. सर्जनशीलता, आत्मविश्वास आणि सहयोग हे अध्ययन कौशल्य आहे. पुढे खालीलपैकी कोणते 21व्या शतकासाठीचे जीवन कौशल्य नाही? आता जीवन कौशल्य नाही, लाईफ स्किल्स म्हणतो आपण त्याला, त्यामध्ये उत्पादकता, सामाजिक कौशल्य आणि नेतृत्व हे जीवन कौशल्य आहेत. संप्रेषण जे आहे हे या ठिकाणी कम्युनिकेशन येतं, हे लर्निंग स्किल आहे. ठीक आहे. मग यामध्ये आपण लर्निंग स्किल कुठली, लिटरसी स्किल कुठली, लाईफ स्किल कुठले हे त्या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचे आहेत. तर नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण या ठिकाणी जाऊया. विचार, माहिती, भावना, मत व कल्पना यांची देवाणघेवाण म्हणजे काय? सहयोग, संप्रेषण, सर्जनशीलता आणि चिकित्सक विचार. तर ज्यावेळेस या विचार, माहिती, भावना, मत, कल्पना यांची देवाणघेवाण होते त्याला आपण एक प्रकारे संप्रेषण असं म्हणतो, कम्युनिकेशन असं म्हणतो. आता या मध्ये सर्वात महत्त्वाची एक गोष्ट लक्षात घ्या. संप्रेषण यावरती सुद्धा आपण व्हिडिओ पाहिलेला आहे. वरती आय बटनवरती तुम्हाला तो बघायला मिळेल, कारण हे जे स्किल आहे यावरती सेपरेट आपल्याला 15 मार्क्स हे देण्यात आलेली आहेत. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आपण त्या ठिकाणी बघूया पुढचा. अध्ययन निष्पत्तीची गरज का पडली याबाबत अयोग्य विधान ओळखायचे. अध्ययन अध्यापन प्रक्रियेत सुयोग्य दिशा मिळते. कोणते अध्ययन अनुभव द्यायचे हे कळते. अध्यापन पद्धतीची निश्चिती होते आणि मूल्यमापनास अयोग्य दिशा मिळते. नक्कीच तुम्हाला या ठिकाणी पॉझिटिव्हली आन्सर हे सोडवायचं आहे. अयोग्य विधान हे मूल्यमापनास अयोग्य दिशा मिळते हे त्या ठिकाणी लक्षात येईल. 11 ऑक्टोबर 2011 रोजी राज्याने या 2009च्या RTE ॲक्टची अंमलबजावणी करण्यासाठी नियमावली काढली. याच्या भाग 7मध्ये 22 कलमांतर्गत तिसरी तरतूद या ठिकाणी या अध्ययन निष्पत्तीच्या बाबतीमध्ये केलेली आहे. आणि सर्वात महत्त्वाची एक गोष्ट म्हणजे या ठिकाणी 20 फेब्रुवारी 2017 रोजी सुधारणा करून या मूल्यमापनाच्या याच्यामध्ये 20 फेब्रुवारी 2017 मध्ये सुधारणा करून RTEमध्ये अध्ययन निष्पत्ती त्या ठिकाणी ॲड करण्यात आलेल्या आहेत. ओके. हे सुद्धा त्या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचे. अध्ययन निष्पत्ती या 2017 मध्ये तयार करण्यात आला NCERT थ्रू. मग याच्यामध्ये कुठेतरी बदल या नियमावलीमध्ये होत असतो. तो भाग 7 कलम 22 अंतर्गत तिसऱ्या कलमामध्ये राज्य नियमावलीच्या अध्ययन निष्पत्तीची तरतूद करण्यात आलेली आहे. पुढे मूल्यमापन प्रक्रियेमध्ये किती साधन तंत्रांचा वापर केलेला असतो? 5, 6, 7 आणि 8 हा प्रश्न सर्वांनी सोडवला असेल. नक्कीच या ठिकाणी आन्सर जे आहे आपलं हे बरोबर आलेलं असेल.
साधनतंत्र आहेत 8. ठीक आहे. दैनंदिन निरीक्षण आहे, त्यामध्ये तोंडी काम आहे, पुढे नंतर प्रात्यक्षिक आहे, उपक्रम आहे, प्रकल्प आहे, चाचणी, पुढे नंतर स्वाध्याय आहे, त्यालाच आपण एक प्रकारे वर्गकार्यसुद्धा म्हणू शकतो, आणि इतर साधनेसुद्धा या ठिकाणी आहेत. म्हणजे अशा पद्धतीने एकूण साधनतंत्र किती आहेत, तर ती साधनतंत्रे 8 साधनतंत्रे आहेत या ठिकाणी. ओके. आता प्रश्न तुमच्यासाठी या ठिकाणी मी देत आहे. कमेंट बॉक्समध्ये आन्सर त्याचं मेन्शन करा. बघूया कोण कोण आन्सर त्याचं देतं आहे ते. कमीत कमी किती साधनांचा वापर मूल्यमापन प्रक्रियेमध्ये करण्यात येत असतो, कमीत कमी. ठीक आहे. त्याचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. खूप महत्त्वाचे प्रश्न आमच्या टीमने या ठिकाणी काढलेले आहेत. जवळपास जी कन्सिस्टन्सी CCE आहे, CCE म्हणजे काय, कंटिन्युअस कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन, याचे महत्त्वाच्या नोट्स तुम्हाला या ठिकाणी तुम्ही पुस्तकं चाळली तरी तुम्हाला लवकर ती सापडणार नाहीत, तशा पद्धतीचे क्वेश्चन्स या ठिकाणी तुमच्यासमोर काढून आणण्यात आलेली आहेत. तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी आवडलं असेल तर लाईक देखील करायचं आहे, आणि नवीन असताल, व्हिडिओ पाहत असताल, चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनल प्लीज सबस्क्राईब करायचं आहे. ओके. बघा, सहअध्यायी मूल्यांकन म्हणजे काय? शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे केलेले मूल्यांकन, पालकांनी पाल्यांचे केलेले मूल्यांकन, मित्रांनी केलेले मूल्यांकन आणि मुख्याध्यापकांनी केलेले मूल्यांकन. तर हे नवीन मूल्यमापन आहे. याच्यामध्ये HPC होलिस्टिक प्रोग्रेस कार्ड आहे. त्याच्याच संबंधी माहिती पाहत असताना आपण लक्षात घेतलं होतं की एक असेसमेंट ॲज लर्निंग, यामध्ये अध्ययन हेच मूल्यमापन, यामध्ये मित्रांनी केलेले मूल्यांकन हे सहअध्यायी मूल्यांकन म्हणून आपण लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. यामध्ये सवयी असतील, अभिरुची असतील किंवा अभिप्राय श्रेणी असेल, हे देण्याची गरज किंवा शिक्षकांनी देखील विद्यार्थ्यांना त्याची संधी दिली गेली पाहिजे हे मूल्यांकन करण्यासाठी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, प्रश्नावली स्वयंमूल्यमापन सहअध्यायी मूल्यमापन गटकार्य हे मूल्यमापनाच्या कोणत्या साधनतंत्रात येते? तर मित्रांनो, चाचणी, प्रात्यक्षिक, स्वाध्याय आणि इतर साधने असं या ठिकाणी विचारण्यात आलेलं आहे. तर या ठिकाणी आन्सर जे आपण बघितलं आहे तर हे नक्कीच तुम्ही काढलं असेल, हे इतर साधने या ठिकाणी याचा आन्सर आहे. बऱ्याच जणांना या ठिकाणी थोडंसं नवीन वाटलं असेल, पण मित्रांनो, जी 8 साधनं आहेत, या 8 साधनांमध्ये नेमकं कशासाठी काय वापरलं जातं हे देखील त्या ठिकाणी थोडंसं एक डिटेलमध्ये आपण बघणं आवश्यक आहे. तर ही चाचणी काय आहे? तर चाचणी म्हणजे आपण एक या ठिकाणी अफर्मेटिव्ह टेस्ट या ठिकाणी घेत असतो. त्याच्यामध्ये ओपन बुक टेस्ट म्हणजे चाचणी स्वरूपात काही प्रश्न आपण विद्यार्थ्यांसमोर देत असतो. ठीक आहे. तर हे देखील लक्षात ठेवा, कारण बऱ्याच अंशी चाचणीबद्दल बऱ्याच जणांना माहीत नाही. आकारिक मूल्यमापन जे असतं यामध्ये चाचणी आपण कशा स्वरूपाची घेतो, तर ओपन बुक टेस्ट आपण त्या ठिकाणी घेत असतो, आणि संकलितमध्ये देखील आपण एक लेखी परीक्षा घेत असतो, ती मात्र ओपन बुक टेस्ट नाही आहे. ओके. आता प्रात्यक्षिक आहे. त्यानंतर प्रात्यक्षिक म्हटलं की प्रॅक्टिकल तुमच्या लक्षातच आलेलं आहे. पुढे स्वाध्याय आहे. स्वाध्याय म्हणजे एक प्रकारे लेखन स्वरूपामध्ये तुम्ही वर्गकार्य देऊ शकता. लेखन स्वरूपामध्ये वर्गकार्य म्हणजे काय, तर त्या ठिकाणी तुम्ही एखादा निबंध लेखन असेल, पत्रलेखन असेल किंवा त्या ठिकाणी स्टोरी रायटिंग असेल, या सर्व गोष्टी तुम्ही वर्गकार्यामध्ये, स्वाध्यायामध्ये देऊ शकता. वरील प्रश्नांमध्ये दिलेले जे मुद्दे आहेत, स्वयंमूल्यमापन, सहअध्यायी मूल्यमापन, गटकार्य, प्रश्नावली, हे सर्व इतर साधनांमध्ये आलेली मूल्यमापनाची साधनतंत्रे आहेत. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आता या ठिकाणी पाहूया. जे नवीन काही मुद्दे माहीत झालेले आहेत मित्रांनो, ते मात्र नोट डाऊन घेत चला. पदनिश्चय श्रेणी तयार करताना व वापरताना शिक्षकांनी कोणती काळजी घ्यावी याबाबत अयोग्य विधान ओळखायचे. विद्यार्थ्यांबद्दल पूर्वग्रह नसावा. निरीक्षणाअंती श्रेणी भरावी. शिक्षकांनी गुणांची श्रेणी ठरवावी. शिक्षकांनी काहीच करू नये. आता नवीन जे अध्ययन प्रक्रियेचे स्वरूप आहे, यामध्ये शिक्षकांचा सुलभक म्हणून वापर या ठिकाणी झालेला आहे. त्यामुळं असं नाही आहे की शिक्षकांचं काम त्या ठिकाणी कमी होणार आहे. त्यांना अध्ययन कृती, अध्ययन अनुभव विद्यार्थ्यांच्या समोर निश्चित करावी लागणार आहेत, आणि यासाठी थोडासा वेळ देखील त्यांचा द्यावा लागणार आहे. पदनिश्चयन श्रेणी ज्या आहेत, या रुब्रिक्स करत असताना शिक्षकांनी त्या ठिकाणी महत्त्वाची भूमिका ही पार पाडायची आहे. जसं की A, B आणि C विधानांमध्ये आपल्याला ते देण्यात आलेले आहे. मग या ठिकाणी चढत्या क्रमाने आवश्यकतेनुसार शाब्दिक स्वरूपामध्ये विधाने देखील निश्चित त्या ठिकाणी शिक्षकांनी करावयाची आहेत. ओके. नेक्स्ट क्वेश्चन या ठिकाणी बघूया. गटनिहाय भारांश निश्चितीबाबत अयोग्य जोडी ओळखायची आहे.
पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी सहावी आणि सातवी आठवी यासाठी लेखी गुण त्या ठिकाणी दिलेले आहेत. तोंडी आणि प्रात्यक्षिकसाठी 10-10 गुण असतात प्रत्येकी, प्रत्येक वर्षाला, प्रत्येक इयत्तेला. परंतु जो भारांश निश्चिती गटनिहाय आहे यामध्ये पहिली दुसरीसाठी लेखीला 20 गुण आहेत, तिसरीला 30 गुण आहेत आणि पाचवी सहावीला मात्र त्या ठिकाणी 40 गुण असायला हवे, ते 50 या ठिकाणी दिलेले आहेत. हे मात्र त्या ठिकाणी करेक्शन करून घ्या, कारण हे मूल्यमापन करत असताना भारांश निश्चिती ही इयत्ता वाईज या ठिकाणी लेखी परीक्षेला, तोंडी प्रात्यक्षिकला तर 10-10 असतातच, परंतु संकलित मूल्यमापनामध्ये जे आपल्याला टेस्ट घ्यायची असते त्यांची फर्स्ट टर्मची आणि सेकंड टर्मची, त्यामध्ये मात्र हे गुण किंवा भारांश निश्चिती आपल्याला अगोदरच करावी लागत असते. पुढे विद्यार्थ्यांची प्रगती, अध्ययन अनुभव प्रक्रियेविषयी सर्वांगीण माहिती, स्वयंमूल्यमापन इत्यादी सर्वांची नोंद कशामध्ये असते. आता विद्यार्थ्यांची प्रगती, अध्ययन अनुभव प्रक्रियेविषयी सर्वांगीण माहिती ही स्वयंमूल्यमापनाच्या संचिकेमध्ये असते. ठीक आहे. मग त्यामध्ये संचिका जी आहे, संचिका म्हटलं की यामध्ये वरील सर्व नोंदी विद्यार्थ्यांच्या असतात. त्यामध्ये विद्यार्थ्यांची प्राथमिक माहितीसुद्धा असते, त्यानंतर त्याची जन्मतारीखसुद्धा असते, सर्व गोष्टी त्याच्यामध्ये असतात. आता ही जी संचिका आहे, संचिका नोंदपत्र काय आहे, तर एक तरतूद केलेली आहे 2011च्या नियमावलीमध्ये, म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये, की कलम 23 आहे. यानुसार जे ख कलम आहे त्याच्यामधलं, की एक संचयी नोंदपत्रक विद्यार्थ्यांचं ठेवणं आवश्यक आहे. आता हे आवश्यक आहे तर हे लेखीच असावं का किंवा नोंदपत्रामध्येच असावं का, तर नाही. यासाठी माहितीस्तव लक्षात घ्या. ई साहित्य स्वरूपामध्ये सुद्धा आपण संचिका विद्यार्थ्यांची ठेवू शकतो. चित्र असेल, आलेख असेल, ध्वनिफीत असेल, स्वनिर्मित चित्रफीत असेल, यामध्ये सुद्धा आपण त्यांच्या संचिका या ठेवू शकतो. मग संचिकेमध्ये अजून काय, तर संचिकेमध्ये कृतीपत्रिका असतात, प्रकल्प असतात, विशेष कृती विद्यार्थ्यांनी केलेल्या आपण नोंदवत असतो, किंवा वर्गकार्य कसं असतं त्याबद्दल सुद्धा आपण त्याची नोंद या संचिकेमध्ये विद्यार्थ्यांची घेत असतो. पुढे अतिरिक्त पूरक मार्गदर्शन म्हणजे काय आहे, हा क्वेश्चन आपण पूर्वी देखील घेतलेला होता, परंतु महत्त्व याचं इतकं आहे त्यामुळे आपण पुन्हा एकदा हा क्वेश्चन तुमच्या माहितीच्या उजाळ्यासाठी घेतलेला आहे. अतिरिक्त पूरक मार्गदर्शन म्हणजे विद्यार्थ्यांना व्हिडिओ पॉज करून तुम्ही आन्सर काढला असेल, परंतु या ठिकाणी आपण वेळेचं थोडंसं बंधन पाळता डायरेक्ट मी उत्तराकडे येतो. उणिवांचे निराकरण करणे हे या ठिकाणी आन्सर आहे. आता अतिरिक्त पूरक मार्गदर्शनासाठी बऱ्याच जणांचा प्रश्न असा असतो की हे केव्हा करावं, शाळेच्या व्यतिरिक्त करावं, शाळेच्या अगोदर 1 तास करावं. तर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला त्या ठिकाणी एक शिक्षकांना आठवड्यासाठी 45 एक लेक्चरचे तास असतात. म्हणजे तासिका किती असतात, तर आठवड्यामध्ये 45 तास शिक्षकांचे असतात. त्यामध्ये 30 तास हे प्रत्यक्ष अध्यापन असतं त्या ठिकाणी, म्हणजे विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मार्गदर्शन असतं. आणि जे 45 मधले 30 गेल्यावर 15 राहतात, हे त्या ठिकाणी त्या संबंधित शिक्षकाला अवांतर वाचनासाठी किंवा पूरक मार्गदर्शन करण्यासाठी किंवा पूरक मार्गदर्शनाच्या तयारीसाठी, या सर्व गोष्टींसाठी या 15 तासिका त्या ठिकाणी शिक्षकाला या मिळत असतात. त्यामुळं त्यामध्ये अतिरिक्त पूरक मार्गदर्शन शिक्षक हा त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना घडवून आणू शकतो. संरचित प्रतिसाद प्रश्नांमध्ये समाविष्ट घटक कोणते आहेत. आता संरचित प्रतिसाद प्रश्न म्हणजे तुम्हाला सर्वात अगोदर हा प्रश्न पडला असेल, तर हा ओपन कन्स्ट्रक्टेड ॲटम आहे. आयटम म्हणजे प्रश्न, हे या ठिकाणी लक्षात घ्या. आणि संरचित प्रतिसाद प्रश्न जो असतो हा कशासाठी असतो, तर जेव्हा विद्यार्थ्यांना स्पष्टीकरण देणे असेल किंवा तार्किक विचार करणं असेल, या सर्व गोष्टी ज्या असतात त्या गटामध्ये करायच्या असतात किंवा त्या पूर्णपणे सोडवायच्या असतात. तर त्यासाठी त्यांचा जो प्रतिसाद असतो किंवा त्यांचा प्रतिसाद कशा पद्धतीने मिळेल, तर त्याच्यामध्ये संरचित प्रतिसाद प्रश्न जे असतात, OCI म्हणतो त्याला आपण, ओपन कन्स्ट्रक्टेड ॲटममध्ये त्यांचा लहान प्रतिसाद असतो, विस्तारित प्रतिसाद देखील असतो आणि कार्यप्रदर्शन मूल्यमापन देखील त्यामध्ये घडत असतं. आणि हे घटक हे या OCI क्वेश्चन्सचेच म्हणजे आयटम्सचे आहेत. त्यामुळे ऑप्शन नंबर डी हे या ठिकाणी आन्सर आपला असणार आहे. संरचित प्रतिसाद प्रश्न रचनेसंबंधी अयोग्य मार्गदर्शक तत्व कोणते आहे. संरचित प्रतिसाद प्रश्न रचनेसंबंधी, ठीक आहे, OCI बद्दलच प्रश्न घेतलेला आहे,
कारण यामध्ये जे नवीन बदल झालेले आहेत हे कुठले कुठले बदल आहेत आणि काय आयटम नवीन टाकलेले आहेत. जसं MCQs आहेत. MCQs म्हणजे काय, तर हे देखील आयटम्स आहेत मल्टिपल चॉईस क्वेश्चन, बहुपर्यायी, जसे आपण आत्ता सोडवत आहोत प्रश्न आणि पर्यायानुसार. ठीक आहे, तर हे MCQs आहेत आणि हे OCIs आहेत. तर यामध्ये प्रश्नाचे उत्तर होय किंवा नाही मध्ये नसावे, पूर्णतः योग्य किंवा अंशतः योग्य स्वरूपाचे असावे. पुढे नंतर माहितीचे प्रमाण व प्रकार इथे या ठिकाणी दर्शवावे आणि नकारात्मकता येणारे नसावी. तर संरचित प्रतिसाद प्रश्नाच्या संबंधित अयोग्य मार्गदर्शन तत्व म्हटलं तर D नंबरचं या ठिकाणी आहे, संरचित प्रतिसाद प्रश्नासंबंधी. समग्र प्रगतीपत्रकाचे वैशिष्ट्य काय आहे? होलिस्टिक प्रोग्रेस कार्डचं सर्वसमावेशक प्रगतीबाबत गुणात्मक अभिप्राय, स्वजाणीव व आत्मसन्मानावर आधारित आणि कौशल्य व क्षमतांचा सतत मागोवा. तर हे HPC आहे. 360 का म्हटलं जातं हे तुम्हाला या चारही ऑप्शनवरून लक्षात आलं असेल. पर्यायाला पर्याय खाली दिलेली आहेत, त्यामुळं सर्वची सर्व ही वैशिष्ट्ये त्या ठिकाणी आहेत. पुढे इयत्ता 5वी व 8वीसाठी वार्षिक परीक्षा असते. हे दुरुस्तीविषयक पत्र महाराष्ट्र राज्यानं केव्हा काढले? आता वार्षिक परीक्षा असेल 5वी आणि 8वीसाठी, त्या ठिकाणी त्यांना नापास करण्याची सुद्धा त्या ठिकाणी तरतूद करण्यात आलेली आहे. RTA ॲक्टमध्ये कुठंही विद्यार्थी 1ली ते 8वीपर्यंत शिक्षण घेत असताना नापास करता येणार नाही अशी तरतूद त्या ठिकाणी करण्यात आलेली होती. परंतु केंद्राने 2019मध्ये कलम 16मध्ये बदल करण्यात आलेला आहे. केंद्राने म्हणजे RTA 2009च्या कायद्यामध्ये केंद्र शासनाने. ठीक आहे, परंतु आपल्या या ठिकाणी क्वेश्चनमध्ये महाराष्ट्र राज्याने असं विचारलेलं आहे. तर 29 मे 2023 रोजी हा GR राज्य शासनाने काढला. 2023 नुसार बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार सुधारणा 2023 ही केली आणि या ठिकाणी 2023मध्ये नियम 3 आणि नियम 10 मध्ये राज्य शासनाने बदल केला आणि 5वी व 8वीच्या वर्गांसाठी केंद्र शासनाने ज्याप्रमाणे 2019मध्ये कलम 16मध्ये बदल केले ते त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याने लागू केलेले आहेत. तर माहितीस्तव महत्त्वाचा मुद्दा हा नोट डाऊन करून घेत चला. पुढे इयत्ता 5वी व 8वीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना किती महिन्यासाठी अतिरिक्त पूरक मार्गदर्शन करायचे आहे? 1 महिना, 2 महिना, 3 महिना, 4 महिना. तर 5वी आणि 8वीच्या अनुत्तीर्ण म्हणजे नापास झालेली जी विद्यार्थी आहेत यांना अतिरिक्त पूरक मार्गदर्शन 2 महिने करायचे आहे आणि 2 महिन्याच्या आत त्यांना परत एकदा एक्झाम घेऊन त्या ठिकाणी त्यांचा रिझल्ट पाहायचा आहे. जर ते त्या ठिकाणी पास झाले तर त्यांना नेक्स्ट इयरमध्ये टाकायचं आहे आणि जर ते त्या ठिकाणी पुन्हा नापास झाले तर मात्र त्यांना 5वी आणि 8वीच्या संबंधित त्या वर्गातच त्या ठिकाणी बसू द्यायचं आहे. मग पुनर्परीक्षेची जी संधी असते म्हणजे पुन्हा नापास झाले तर त्या ठिकाणी 5वीत किंवा 8वीतच त्या ठिकाणी ठेवावं पुनर्परीक्षेच्या संधीनंतरही, म्हणजे जर ते नापास झाले तर. पुढे नंतर अयोग्य विधान या ठिकाणी ओळखायचं आहे. 5वीकरिता वार्षिक परीक्षा भारांश तोंडी व लेखीसाठी 50 गुणांचा आहे. 8वीकरिता वार्षिक परीक्षा भारांश तोंडी व लेखीसाठी 60 गुणांचा आहे. 5वीसाठी प्रत्येक विषयात किमान 35% प्राप्त करणे आवश्यक आहे आणि 8वीसाठी प्रत्येक विषयात किमान 21% गुण आवश्यक आहेत. तर ह्या नापासच्या GR मध्येच ह्या शासन परिपत्रकामध्येच आपल्याला ही तरतूद करून देण्यात आलेली आहे. भारांश निश्चित आपण अगोदर केलेलीच होती, परंतु त्यांना 35% म्हणजेच 17 गुण 5वीमध्ये प्रत्येक विषयात कमीत कमी किती गुण असणं आवश्यक आहे? 17 गुण हे त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. मित्रांनो 17 गुण का बरं म्हटलेलं आहे? तर 50 गुणांचीच त्यांची त्या ठिकाणी संकलित परीक्षा असते. बाकीचं जे मूल्यमापन आहे हे त्या ठिकाणी आकारिकमध्ये येतं, त्यामुळं तिथे विद्यार्थ्यांना 17 गुण म्हणजेच 35% हे क्रमप्राप्त आहे आणि 8वीसाठी 21% दिलेले हे चुकीचं आहे. या ठिकाणी हे अयोग्य आहे. इथे सुद्धा 35%च आहे, परंतु 35%नुसार 8वीच्या भारांशानुसार 60 गुणांना 35% म्हटलं तर 21 गुण त्या ठिकाणी क्रमप्राप्त आहेत पास होण्याकरिता. ठीक आहे, महत्त्वाचा क्वेश्चन होता हा देखील. पुढे वार्षिक परीक्षा अथवा पुनर्परीक्षेसाठी एका विद्यार्थ्यास सवलतीचे कमाल गुण म्हणून किती गुण देता येतात? एका विद्यार्थ्याला कमाल गुण म्हणून देण्याचा अधिकार देखील यामध्ये या GR मध्ये काढण्यात आलेला आहे. तर तो किती आहे? 5, 15, 10, 20 यापैकी जर आन्सर बघितलं तर 10 आहे. ओके, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे
आता यामध्ये हे जे तुम्ही 10 गुण त्या संबंधित विद्यार्थ्याला देणार आहात त्याच्या पण काही अटी आहेत, ह्यासुद्धा लक्षात घ्या. मग ती कोणती, तर कमीत कमी 3 विषयांसाठी, जास्तीत जास्त 3 विषयांसाठी तुम्ही हे विभागून 10 मार्क देऊ शकता. परत एकदा मी सांगतोय, कमीत कमी जास्तीत जास्त किती विषयांसाठी, 3 विषयांसाठी तुम्ही विभागून त्या ठिकाणी हे 10 गुण त्यांना देऊ शकता. आणि एका विषयासाठी जास्तीत जास्त 10 देता येतील का, तर नाही. एका विषयासाठी जास्तीत जास्त 5च गुण तुम्हाला त्या ठिकाणी देता येतील. मग राहिले 5, तर बाकीच्या 2 विषयासाठी तुम्हाला ते 5 गुण त्या ठिकाणी देता येतील. म्हणजे एका विषयासाठी जास्तीत जास्त 5 गुण आणि 3 विषयासाठी विभागून जास्तीत जास्त 10 गुण हे त्या ठिकाणी तुम्हाला देता येतील. ओके, हे लक्षात घ्यायचं आहे. पुढे नंतर प्रत्येक मुलाने पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान यामध्ये कधीपर्यंत प्रावीण्य मिळवावे असे निपुण भारत अभियानात सांगितलेले आहे. तर आपण जे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स नावाचा चॅप्टर पाहिलेला होता, लिटरसी म्हणजे एक स्टुडंट लिटरसी असेल किंवा प्रायमरी लिटरसी असेल, त्या ठिकाणी आपण बघितलं होतं की पहिली ते म्हणजे पूर्व प्राथमिक ते 8-9 वर्षापर्यंतची विद्यार्थी, म्हणजे खास करून त्या ठिकाणी पूर्व प्राथमिक असतील ते इयत्ता 3रीच्या अंतीपर्यंत म्हणजे शेवटपर्यंत, म्हणजे 2030पर्यंत ते आपल्याला गोल साध्य करायचं होतं सस्टेनेबल डेव्हलपमेंटचं 4थ्या नंबरचं, तर ते 2030मध्ये होतं. पण आपण या ठिकाणी निपुण भारत अभियान केंद्र शासनाने जे काढलं त्या ठिकाणी 2026-27 हा त्याचा ॲप्रोच ठेवलेला आहे. इयत्ता 3री अखेरपर्यंत म्हणजे वय 3 ते 9 वर्ष या ठिकाणी लक्षात घ्या. क्वेश्चन याच्यावरती सुद्धा बनू शकतो. निपुण भारत अंतर्गत FLN गट म्हणलं, FLN गट म्हणलं की 3 ते 9 वयोगट हा लक्षात ठेवायचा आहे आणि हे केंद्र पुरस्कृत कार्यक्रम आहे. ओके मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 2-3 क्वेश्चन राहिलेले आहेत. निपुण भारत अभियानाअंतर्गत विकासाची किती ध्येय ठरवण्यात आलेली आहेत, 3, 4, 2, 6. तर निपुण भारत अभियानाअंतर्गत विकासाची 3 ध्येय ठरवण्यात आलेली आहेत. आता ही 3 कुठली, तर यामध्ये एक शॉर्टमध्ये HWY म्हणजे हेल्थ आणि वेलबिंग, हेल्थ अँड वेलबिंग म्हणजे काय, तर आरोग्य व स्वास्थ्य आहे. पुढे नंतर इफेक्टिव्ह कम्युनिकेटिव्ह म्हणजेच एक प्रभावी संवादक होणे देखील आवश्यक आहे. आणि IL म्हणजेच या ठिकाणी मुले अध्ययनार्थी किंवा वातावरणाशी जोडली जातील, म्हणजे इंटरॅक्टिव्ह लर्निंग स्किल एक प्रकारचं किंवा इंटरॅक्टिव्ह लर्निंग एम्स त्यांच्यामध्ये रुजतील, अशा पद्धतीची ही 3 विकासाची ध्येय निपुण भारत अभियानाअंतर्गत ठरवण्यात आलेले आहेत. पुढे नंतर पढे भारत बडे भारत हा कार्यक्रम केव्हा सुरू झाला, 2014मध्ये हा कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि याचा GR देखील 26 ऑगस्ट 2014 रोजी झालेला आहे. आता हे बडे भारत काय होतं, तर यामध्ये भाषा आणि गणित या 2 गोष्टींसाठी एक सर्व शिक्षा अभियानचा भाग म्हणून हे सुरू करण्यात आलेलं होतं. प्रारंभिक वाचन असेल, आकलनासह लेखन असेल किंवा प्रारंभिक गणित असेल, यावरती खास करून लक्ष या कार्यक्रमामध्ये देण्यात आलेलं होतं. त्यामुळे याला एक क्वेश्चन घेतलेला आहे की बडे भारत हे काय आहे. आणि याच्याच नंतर एक प्रकारे महत्त्वाचं संख्यात्मक आणि पायाभूत साक्षरता यासाठी निपुण अंतर्गत वयोगट 3 ते 9 साठी FLN हे या ठिकाणी आणलेलं आहे. त्याच्या अगोदर पार्श्वभूमी ही बडे भारतची होती. आता पुढे नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. NCERT नवी दिल्लीने विद्यार्थ्यांच्या अध्ययन संपादनुकीच्या स्तरामधील सर्वोच्च पातळी कोणती सांगितलेली आहे. आता सर्वोच्च पातळी म्हणजे कुठली, तर हे स्तर आहेत कशाचे, तर अध्ययन संपादनुकीचे. तर यामध्ये न्यास अंतर्गत ज्या काही एक्झाम होत होत्या त्यामध्ये प्रारंभिक, पुढे नंतर प्रगतशील, त्यानंतर प्रवीण आणि त्यानंतर प्रगत हे या ठिकाणी सर्वोच्च पातळी समजली जात होती. तर एक प्रगत म्हणून त्या ठिकाणी ही सर्वोच्च पातळी आहे. चढत्या क्रमाने जर लक्षात घेतलं तर प्रारंभिक, त्यानंतर प्रगतिशील, त्यानंतर प्रवीण आणि सगळ्यात शेवटी प्रगत असं या ठिकाणी याचं स्वरूप आहे सर्वोच्च पातळीचं. पुढे आपल्याला या ठिकाणी 3rd नंबरचं क्वेश्चन विचारात घ्यायचं आहे. गट दिलेले आहेत अ गट आणि ब गट, त्या ठिकाणी मार्क गुणांची टक्केवारी दिलेली आहे आणि त्यानुसार रुब्रिक्स म्हणजे एक श्रेणी दिलेली आहे, त्याच्या जोड्या आपल्याला लावायच्या आहेत. तर 81 ते 90% दरम्यान जर विद्यार्थी असेल तर तो अ2 या श्रेणीमध्ये येतो. 61 ते 70 असेल तर तो ब2 या श्रेणीमध्ये येतो.
41 ते 50% असेल तर क2 या श्रेणीमध्ये येतो आणि 20% कमी असेल तर ई2 या श्रेणीमध्ये तो येत असतो मित्रांनो. या ठिकाणी ज्या काही रुब्रिक्स आहेत त्या तुम्ही एकदा व्यवस्थितपणे पाहून घ्या आणि या ठिकाणी याचा आन्सर जर बघितलं तर ऑप्शन नंबर फर्स्ट हे त्याचा आन्सर या ठिकाणी असणार आहे. कमेंट बॉक्समध्ये तुम्ही इतर टक्केवारींचे जे श्रेण्या आहेत त्यासुद्धा टाकल्या तरी या ठिकाणी तुमचं निश्चितच स्वागत राहील आणि जे आन्सर देत आहेत त्यांचं परत एकदा मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि आजचा क्वेश्चन या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा आहे. सियास म्हणजेच राज्य शैक्षणिक संपादनूक सर्वे अध्ययन निष्पत्तीवर केव्हापासून सुरू करण्यात आला? 2017, 2023, 2021 आणि 2020. याच्यामध्ये आन्सर जे आहे हे कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. इतर स्पर्धकांपर्यंत शेअर देखील करा. माहितीस्तव तुम्ही इतरांना दाखवूही शकता, याच्यावर चर्चाही करू शकता आणि वाटलंच एखादं कुठे जर चुकलं असेल माझं तर त्या ठिकाणी तुम्ही सजेशन मात्र देऊ शकता. कमेंटमध्ये ते मेन्शन करू देखील शकता, मेल देखील करू शकता. ओके, कारण मी पण तुमच्यामधलाच आहे आणि ग्रुप जरी या ठिकाणी आमचा प्रश्न काढून देत असेल तरीसुद्धा या ठिकाणी याच्यापेक्षाही चांगले प्रश्न आपल्याकडे असतील तर ते तुम्ही निश्चितच कमेंटमध्ये मेन्शन करून त्या ठिकाणी टाकू शकता. जे कमेंट्स वाचतील त्यांनासुद्धा ते माहीत होतील. टेलिग्राम ग्रुप आहे आपला, त्याला जॉईन व्हा. फेसबुक ग्रुप आहे त्याला देखील तुम्ही जॉईन होऊ शकता आणि भविष्यामध्ये नवनवीन आपण जे काही प्रोग्राम आहेत ते या ठिकाणी एकदम चांगल्या पद्धतीने घेऊ शकता. गरज आहे ती तुमच्या फक्त मोटिवेशनची. याकरिता तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करायचं आहे. तर ठीक आहे, भेटू आपण आपल्या पुढच्या लेक्चर्समध्ये. तोपर्यंत हॅव अ नाईस डे. बाय बाय अँड थँक्यू.